एका लग्नाची दुसरी गोष्ट। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांचं स्वतःचं जग सिक्युअर असतं ना, ते ढवळाढवळ करतात दुसऱ्याच्या जगात। माझं तसं नाहीये, माझ्या स्वतःच्या जगालाच तडा गेलाय। असं नाहीये घनश्याम, असं नसतं। स्वतः पलीकडे आजूबाजूच्या जगात जरा बघ, म्हणजे तुला वाटेल की तुझे प्रॉब्लेम्स हे इतरांपेक्षा कदाचित छोटे असतील। गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या असू शकतात। तुला एकदाही विचारावं असं वाटलं नाही ना की मी इथून गेल्यानंतर इथे काय काय झालं, तुम्ही सगळे कसे आहात? ती कुहू 17 वेळा दादू दादू करून माझ्या पुढे मागे का नसते, तिला काहीतरी सांगायचं असेल, काही विचारावं असं वाटलं नाही। आई कशी आहे, बाबा कसे आहेत, तू कशी आहेस राधा, ह्यातलं काही विचारावं असं वाटलेलं नाही तुला। फक्त अमेरिका अमेरिका अमेरिका। हो, अमेरिका अमेरिका आणि अमेरिकाच। कारण अमेरिका माझी पॅशन आहे, माझं स्वप्न आहे। आणि जर तुमच्या लेखी माझ्या पॅशनला, माझ्या स्वप्नांना काही किंमत नसेल ना, तर मग माझ्या लेखी पण तुम्हाला कोणाला काहीही किंमत नाहीये। लग्न करून फसलोय मी एकतर। काय म्हणालास तू घनश्याम? मी असं म्हणालो की हे लग्न करून फसलोय मी। लग्नाचा काय संबंध आहे इथे? लग्नाचा संबंध असा आहे राधा की आपण दोघांनी या अंडरस्टँडिंगवर लग्न केलं होतं की माझं अमेरिकेला जायचं ठरलं की आपण दोघांनी डिवोर्स घ्यायचा। आता जर मी अमेरिकेला गेलोच नाही तर माझी गोची झाली ना, मी अडकलो तुझ्याबरोबर। तुला अशी भीती वाटते का घनश्याम की मी तुझ्या प्रेमात पडून तुला अडकवून ठेवेन? राधा, मला जर तुझ्यापासून डिवोर्स हवा असेल आणि जर मी अमेरिकेला जाणार नसीन तर मला काहीतरी दुसरं ठोस कारण पाहिजे डिवोर्स साठी, जे माझ्याकडे नाहीये। म्हणजे मी फसलो ना। आय एम स्टक विथ यू फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ। तुला माझ्या इथे असण्याचा एवढा त्रास होतोय का घनश्याम? तसं असेल ना तर तुला आत्ताच सांगते, तू घाबरू नकोस प्लीज। मी 6 महिन्यांनी इथे राहणार नाहीच आहे, मी आत्ताही इथे राहणार नाहीये। एका लग्नाची दुसरी गोष्ट।